नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आहे दत्त जयंती. दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून स्वागत. तर सकाळची 7:30 वाजता आज्यांना त्यांनी मस्त असं देवाला नैवेद्य वगैरे बनवून दाखवलेलं आहे. देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. बाहेर तुळशीपाशी सडा रांगोळी वगैरे काढून घेतलेली. पिऊसीदीन रांगोळी काढलेली. तुळशीची देवपूजा करून झालेली आहे. तर कुत्र्याला नैवेद्य, गाईला नैवेद्य, दत्तच्या फोटोला दत्त महाराजांच्या फोटोनं. तर सकाळचं बघा सूर्य कसा वरती आलेला आहे आणि छान असं मस्त प्रसन्न वाटतं. तर 7:30 वाजता सर्व देवपूजा वगैरे झालेली होती. तर माझं दूध पण काढून झालं होतं. सकाळची खूप घाई गडबड असते, किचनमध्ये काम करावा की बाहेरचं गोठ्यामधलं काम. तर फुलांची काय तोटाच नाही आहे. झेंडूला एवढी फुलं आलेली आहे. ही तुळजापुरी झेंडू आहे असं म्हणतात. ही केव्हा पण लावा, त्याला मार्गशीर्ष महिन्यातच फुलं येतात. खूप मोठी ढापाळतात झाड, पण फुलं अजिबात येत नाही आहे. आणि फुलं तोडून आणायचं काम सिद्धीचं. असं किती फुलं आणा, बघा सगळीकडं अशी रांगोळी काढलेली. नुसते फुलांच्या पाकळ्याच असतात सगळीकडं. अशा पद्धतीने रांगोळी छोटीच काढलेली. रांगोळी काय मला काढता येत नाही. पिऊसिद्धीला आता थोडी जमती. आणि त्यानंतर मग पिऊसिद्धी चाललेली आहे मळ्यामध्ये. आमचं दिगंबर महाराजांचं मंदिर आहे, तिथे पाया पडायला, नारळ वगैरे फोडायला. तर आज खूप छान मुहूर्त आलेला आहे. महालक्ष्मीचा गुरुवार, दत्त जयंती आणि आमच्या गावामध्ये देवाची जत्रा पण असते दत्त जयंतीच्या दिवशी. तर त्यानंतर मी ते पुराण वगैरे शिजायला घातलेलं आहे. शिजलं आहे माझं पुराण, स्वयंपाक चाललेला आहे माझा. पिऊसिद्धी मळ्यात गेल्यानंतर अशी पण सुंदर दिसती. मग अशी भांडी घाशीत होते आणि गाडीतून उतरल्या पिऊ म्हणते लय भारी वास सुटलाय गो, मग काय बनवतीये? आज बनते आमच्याकडे पुरणपोळी. त्यात काय भूक लागली लगेच. हिरवी अजिबात भूक लागत नाही. आमटी झाली, दूध तापलेलं आहे, गुळवणी झाली. इकडं पीठ मळून पण ठेवलंय. आता पुरण भज्याचं पण पीठ काढून ठेवलंय. इलायची सूट वाटून ठेवलंय भाजावं नाही म्हणून पिशवीत घालून. तर झालं पुरण वाटायचे. पाटा धुवून वगैरे ठेवला. पोळ्या नैवेद्य केलं का मग भजी, कोड्या, पापड. ओके, स्वयंपाक झाला. भात शिजायला घालायचा कुकरमध्ये. चला स्वयंपाक करून घेते पूर्ण असं. पुरण परतलं, पाट्यावरती पुरण वाटून घेतलं. त्यानंतर मग कोड्या तळल्या, पापड तळलं आणि आता भजी तळून घेत आहे मी. भज्याचं पीठ आधीच कालवून ठेवलेलं आहे. थोडा स्वयंपाक होता तसा, पण मळ्यामध्ये दत्त महाराजांचं मंदिरामध्ये महाप्रसाद वगैरे होता, त्यामुळे मग घरगुतीच थोडा देवीला नैवेद्य वगैरे दाखवायचा म्हणून थोडासा स्वयंपाक बनवला होता घरगुती. सवासणी वगैरे पण घालतात. त्यानंतर त्या अगोदर पिऊसिद्धीला बॉब्या तळून दिल्या, त्यांना भूक लागली होती. त्यानंतर मग मस्त अशा गरम पोळ्या नैवेद्य बनवून घेतले आणि मग नंतर पोळ्या करायला घेतल्या. त्या स्टम पोळ्या फुगत होत्या. पण असं काय व्हिडिओ काढायला जर घेतला की माझे पोळ्या अजिबात फुगत नाही आहे. मस्त असे पारायण ऐकत बसले होते मी, गुरुचरित्र का लावलं वगैरे नव्हतं, पण वाचावा. नैवेद्य बनवून ठेवले, नैवेद्य असं छान भरले. त्यानंतर मग पोळ्याचा स्वयंपाक जर असला ना, भूक लय लवकर लागते. पिऊसिद्धीला त्यांना खायची होती भात, आमटी, पोळी. तर ते म्हणला ती नैवेद्य भरा आणि देवाला दाखवा. तर म्हणते आम्ही भरतो नैवेद्य. मी म्हणलं नैवेद्य अजून भरलं नाही आहे, मला पोळ्या झाल्या ना 4-5, मग तुम्हाला नैवेद्य भरते आणि मग तुम्हाला जेवायला देते. नाही म्हणले आम्ही नैवेद्य भरतो. मग म्हणलं घ्या मग. तर कशा बसल्या, मग ती माझ्या 4 पोळ्या झाल्या त्या करून. म्हणलं अजून थोड्या 4 पोळ्या करावा, मग नंतर नैवेद्य भरावा. थोड्या वेळात झाला असं, पण नाही म्हणले आम्हाला भूक लागलेली आहे. मग दोघीही बसल्या. एका वाटीत भात आणि आमटी घेतली. म्हणलं मिक्स करा, नैवेद्य थोडं भजी, कोड्या, छोटी भजी वगैरे काढली होती नैवेद्य ठेवण्यासाठी. मग हिचं चाललं आता कोड्या, पापड, भजी, तूप टाका. जसं मी सांगितलं तसं त्या करीत आहे. आणि माझ्या ह्या 2 लाडूबाई जर माझ्या मदतीला असली ना, मला कसल्या कामाचा कंटाळा येत नाही आणि असं शेण पण होत नाही. मला खूप मदत करू लागत असतात ह्या दोघी. तर प्रत्येक वेळेस जर काही करायचं जर म्हणलं ना, तर त्या दोघी रेडीच असतात. भांडी घासायचं काम माझ्या लाडूबाईकडं असतं, सिद्धीकडं. ती नेहमी भांडी घासायला एक्सपर्ट असते आणि पिऊ हाताखाली. पिऊला जास्त करून कंटाळा येतो आणि एवढी टम पोळी फुगली होती. कॅमेरा धरूस तर तोपर्यंत पोळी पण असं होतं की व्हिडिओ जर काढायला घेतलं ना, तर पोळीच फुगत नाही. चपातीच असलं तर बनवताना पण तर सगळ्यात टम फुगल्या. व्हिडिओ काढायचं म्हणलं ना, कधी शूट होतंय असं छान पोळ्या वगैरे. आणि पिहूल बघते किती छान टम फुगली पोळी. मम्मा तर माझ्या फक्त 2च पोळ्या बनवायच्या, नंतर बनवू म्हणलं. अगं बाई, लाटायच्या भाजायच्या राहत्या, तुम्हाला हे दे ते दे. झाकण उघडून दे.
आणि स्वयंपाकात मला जर असं मध्ये मध्ये चाकूने करायचं काढ म्हणलं ना. तसं खरकाट्या हाताने वगैरे असं अजिबात आवडत नाहीये. पण पिऊ सिद्धीला असं द्यावाच लागत असं नको म्हणलं तरी. त्यानंतर छानपैकी बघा नैवेद्य भरलं. माझ्यापेक्षा छान नैवेद्य भरलं. एक ताट गावामध्ये न्यायचं आहे मला देवी आईला, 9 नैवेद्य आणि बाकीचे नैवेद्य. मग हे तर पहिला नैवेद्य मी गावरान गाईला चारीत असते. 33 कोटी देवांना पोचतो म्हणतात. पहिला नैवेद्य गावरान गाईला आहे. गावरान गाई तर पहिला नैवेद्य गावरान गाईला दाखवला. त्यानंतर मग देवापुढं तुळशी पुढं मग बाकीचं नैवेद्य मग ठेवून देत असते. तिथं चालले तूप आणि वाटून वाटून कामं दिली होती. एकेला तूप टाकायचं दिलं तर एकेला भात आमटी ठेवायचं, एकेला म्हणजे थोडी थोडी गुळवणी टाक त्याच्यावरती. वाटून जर कामं दिली ना मग त्यांचं अशी भांडणं होतं. नाहीतर मग मलाच हे करायची कामावरून भांडणं होतं ना. सिद्धी चालली आता देवाला नैवेद्य दाखवायला. तिला म्हणलं पहिल्यांदा गावरान गाईला नैवेद्य दाखव. पिऊला म्हणले एका प्लेटीत घेऊन जा, पण नाही म्हणली, मला भीती वाटते. सिद्धी म्हणली मी दाखवते. मग त्यानंतर तिला दूध वगैरे दाखवून म्हणलं आता जेव्हा तुम्हाला भूक लागली तर गावात जसं नैवेद्य भरलं झालं. लागल्या का भुका? ठेवलं का देवाला? भूक लागली ना आता. पिऊ सिद्धी जेवले आणि माझ्या पोळ्या वगैरे सगळं झालं. तर भांडी थोडीच होती तर मी बाहेरची कपडे आतमध्ये आणून टाकली. त्यानंतर शंकर केला. शंकर करोस्तोवर माझ्या सिद्धीने एवढी भांडी मला घासून आणून ठेवली. किचन वाटा क्लीन केला, घर वगैरे झाडून काढलं आणि मग आता मी आवरायला घेणार होते गावामध्ये जायला. घरामधून असं जर आवरून जर गेलं ना भांडी वगैरे असं झाडलोट वगैरे करून गेलं ना मग कुठून जर बाहेरून झालं ना असं शेण होत नाही की कंटाळा येत नाही असं. मग बाकीची भांडी आवरायला कधी मी कुठे जाताना सगळं काम आवरून जात असते. त्यानंतर आता मला रेडी व्हायचं आहे. मी नखपालीस लावली पाहायला तर माझ्या लाडूबाईंनी लगेच नखपालीस लावायला घेतली. ती बसली होती आणि तिने सकाळीच जायचं आहे ना म्हणून सकाळीच कपडे घालून घेतली होती. त्यानंतर मी अशी रेडी झाली. त्यानंतर नैवेद्य वगैरे भरून घ्यावा म्हणलं. डब्यामध्ये भरून ठेवलं होतं, फक्त डब्यात भरून घ्यायचं होतं. साधी सिंपल रेडी झाली कारण की टाईम झाला होता. पुन्हा मग घरी यायचं त्याच्यामुळं मग म्हणलं आधी पटकन आवरा. डब्यामध्ये भरलं नैवेद्य. तसे त्याचं चाललं तुम्ही कशी दिसते. नैवेद्य भरलं. त्यानंतर पिहूने मस्त असा हार बनवलेला होता. सिद्धीने फुलं आणून दिली, अगरबत्ती वगैरे नारळ. तर आता भरून घ्यावा म्हणलं सगळं एका पिशवीमध्ये. त्यानंतर मग आता आम्ही निघालो. तर दरवेळेस जर गाडीत जाताना जर सिद्धीची पुढं जागा आहे ती कोणाला बसून देणार नाही, माझीच जागा आहे, पिहूला सुद्धा नाही देणार. तर चला मग आता गावामध्ये. तर आधी आम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आलो. तिथं भजन चाललेलं होतं. तर ह्या वर्षी सगळीकडे म्हणजे असं कार्यक्रम होतं दत्त जयंती. दरवेळेस जर गेलं ना तर असं एवढा कार्यक्रम वगैरे नसायचा भजन वगैरे. त्यानंतर तिथं आहे छोटंसं असं मंदिर. तर जाताना मग आता पाया वगैरे पडून आता आम्ही चाललो होतो. त्यानंतर तिथे केळी वाटप वगैरे चालली होती, केळी आणि राजगिऱ्याची वडी. तर पिऊ सिद्धी घेतलेली आहे. तर भजन चाललेलं होतं मंदिरामध्ये. तर उंबराचं झाड आहे, मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं छान वाटतं. तर आधी मी दत्त महाराजांच्या पाया पडायला आले. त्यानंतर मग खाली निमराज महाराजांच्या पाया पडायला जावा म्हणलं. तर मग नंतर देवी आईच्या पाया पडायला. तर आम्ही गेलो त्यावेळेस कुलूपच होतं. तसं सकाळची आरती वगैरे होते. तर आता म्हणलं पाया पडून घ्यावा. तर हे आहे आमचं निमराज महाराजांचं मंदिर. मंदिरात जर गेलं ना पिऊ सिद्धीला घंटा वाजायला खूप आवडतं. मला उचलून घे. त्यानंतर मग पाया वगैरे पडलो ना आता आम्ही निघालो पुढे. तर सिद्धीचा बघ असा चाललाय डान्स. तिला लय आवडतं असं कुठं फिरायला वगैरे जायला. प्रत्येकालाच आवडतं. तर त्यानंतर मग आता आम्ही निघालो देवी आईच्या मंदिरामध्ये जायला. आधी पाया वगैरे पडून त्यानंतर पोहोचलो देवी आईच्या मंदिरामध्ये. डोंगरावरती देवी आईचं मंदिर आहे. तर एवढी मोठी काय जत्रा नसती. 2-3 दुकानं का होईना असतात लहान लेकरांना रडवण्यासाठीच. काय माहिती दरवर्षी असेच असतात. लहान मुलांनाच खेळणी, गाड्या, त्या जमसोड्या वगैरे मारायला असंच असतं. त्यानंतर मंदिरामध्ये आतमध्ये खूप छान, बाहेरून असं काहीच वाटत नव्हतं. आतमध्ये छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं छान असं. आणि नैवेद्यासाठी बघा एक ताट ठेवलेलं आहे. मग ताट, एक खोबरं, नंतर फुलं वगैरे. एवढं भारी छान असं आतमध्ये गेलं एवढं प्रसन्न वाटत होतं ना. नवीन मंदिर बांधलेलं आहे त्यामुळे छान असं. तर पहिलं असं स्टीलचे बांबू वगैरे लावलेले नव्हते, म्हणजे पाईप वगैरे डायरेक्ट असं मूर्तीलाच हळदी कुंकू लावायचं असं होतं. तर आता स्टील वगैरे लावलेलं. फक्त पुजारी वगैरे हळदी कुंकू लावतील, बाकीचं पाय तिथं पावलं ठेवलं. त्यानंतर बाहेर सुद्धा जागरण गोंधळ होतं. देवीचा गोंधळ असतो ना मग बाहेर जागरण गोंधळ. त्यानंतर तिथं होम वगैरे. तर बाहेर सुद्धा तुळस वगैरे आहे. तर तिथे सुद्धा नैवेद्य वगैरे ठेवला. आतमध्ये काय एवढी गर्दी होती, बाहेर एवढी गर्दीच होती पण आतमध्ये खूप गर्दी अशी होती. त्यानंतर असं हे आहे मंदिर. हे
तर हे शूट काढलेलं आहे माझ्या लाडोबाईंनी. छान असं नवरात्रीमध्ये 9 दिवस कीर्तन महाप्रसाद वगैरे असतो इथे. तर छान असं मंदिर मस्त असं ब्लॉक वगैरे बसवलेलं आहे. पहिलं जुनं मंदिर आहे, इथे स्लॅब दिसतं ते पलीकडं होता, मग अलीकडं बांधलेलं आहे छान असं. त्यानंतर मग आता पाय वगैरे पडलं, थोडेसे फोटो वगैरे काढले. बाहेर गेलं आणि एवढं नटाफटा केलं, मग थोडंसं काय होईना एक हे असतं आठवण म्हणून राहते. त्यानंतर दिवस मावळताना सनसेट दिवसभर दिसत असतो गावाकडं असं, दिवस मावळताना सूर्य उगवताना वगैरे. तर आता चाललो आहे खरेदी करायला. तर बघा कसला भारी दिसत होता सूर्य. त्यानंतर मग खरेदी करायला लहान लेकरांना उड्या वगैरे मारायला. तर म्हणलं चला पिऊसीचं होतं घ्यायचं. घरी येऊन येताना खूप असं घ्यायचं म्हणतात आणि तिथं गेलं म्हणलं ना काय घ्यायचे नको आम्हाला तुझ्या मनावरती. आणि घरी आल्यावर ही घेतलं असतं ते घेतलं, नंतर मग हे घेतलं वाजवायला. आधी नकोच म्हणली पण म्हणलं घे. मग तिघांसाठी 3 घेतलं, वरदसाठी पिऊ आणि सिद्धीसाठी 3. त्यानंतर म्हणली उड्या मारायच्या याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये उड्या मारायला गेल्या ना पैसे द्यायला त्यांनी काय 1 मिनटं किंवा 2 मिनटंच खेळले असते, नंतर नको कंटाळा आला ना. खेळायला जायला आवडतं पण खेळताना नंतर कंटाळा येतो काय माहिती. त्यानंतर जे खेळायला आहे त्यामध्ये दादांनी आज पैसेसुद्धा घेतले ना, पैसे दिलं पण ते म्हणले नको पोरी काय खेळल्या नाही. त्यांनी पैसेसुद्धा घेतलेलं नाही आहे फ्रीमध्ये. त्यांना लय आनंद झाला आम्हाला फ्रीमध्ये जंपुड्या. म्हणलं मारल्यात तरी किती, 1 मिनटंसुद्धा नाही मारल्या. तर केवढा आनंद होतं. पिऊ सिद्धीचं खेळून झालं ना आणि आता आम्ही घरी निघालो आणि सिद्धीने माझ्याकडे पैसे ठेवायला दिलं होतं. तिला तिच्या बाबांनी दिलेलं होतं पैसे साचवले. म्हणते माझं पैसे द्या आता. म्हणलं आता तू खरेदी नाही केली का. म्हणते नाही. आणि माझं पैसे दे मग चल तुझ्याकडे आहे पैसे.